आय होप गाईज यू आर डुईंग वेल आणि तुम्ही आपला पहिला व्हिडिओ बघून खूप सारी प्रॅक्टिस केली असणार आहे. तुम्ही स्वतःला इंग्लिश बोलण्यासाठी रेडीसुद्धा केलं असणार आहे. चला गाईज, आपण एक स्टेप पुढे जाऊया आणि आजचं टॉपिक बघूया. अ मदर, एक आई. अ फादर, एक वडील. अ ब्रदर, एक भाऊ. ॲन ॲपल, एक सफरचंद. ॲन एलिफंट, एक हाती. आहे इथं ऑब्झर्व केलं आहे का? ऑब्झर्व करणे म्हणजे एखाद्या गोष्टीला लक्ष देऊन बघणे. ऑब्झर्व इथं जसं तुम्ही बघितलं आहे का? बघा, आपण इंग्लिशमध्ये काय म्हटलं? अ मदर, अ फादर, अ ब्रदर, ॲन ॲपल, ॲन एलिफंट असं म्हटलं आहे. आणि त्याचे मराठीमध्ये अर्थ बघा. एक आई, एक वडील, एक भाऊ, एक सफरचंद, एक हाती असं झालेलं आहे. तुम्हाला आता इथे प्रश्न पडला असेल की इंग्लिशमध्ये काही शब्दांच्या आधी ॲन लिहिलं आहे आणि काही शब्दांच्या आधी तुम्ही अ लिहिलं आहे. तुम्ही असं का केलं? आणि त्या सगळ्या शब्दाचा अर्थ मराठीमध्ये तर फक्त एकच होतो, असं का झालं? असं तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का? असं कधी तुम्ही कन्फ्यूज झाला आहात का? तुम्ही म्हणाल की आता इथं अ फादर, अ मदर, अ ब्रदर असं लिहिलं आहे आणि ॲन ॲपल लिहिलं आहे. त्याच्याऐवजी तुम्ही इथे सगळीकडेच अ का नाही लिहिलं? किंवा सगळीकडेच या शब्दांच्या आधी ॲन का नाही लिहिलं? तुम्हाला असे प्रश्न नक्कीच पडले असणार आहेत. गाईज, याचं मी तुम्हाला आन्सर देणार आहे. तुम्ही लक्ष देऊन बघा, जेणेकरून तुमचा हा प्रॉब्लेम, हे जे काही तुमचं कन्फ्युजन आहे ते पूर्णपणे क्लिअर होईल. अ किंवा ॲन याचा मराठीत अर्थ एक होतो. अ किंवा ॲन म्हणजे काय? एक. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीबद्दल, एखाद्या वस्तूबद्दल बोलत असतो किंवा एखाद्या रिलेशनबद्दल बोलत असतो किंवा माणसांच्या नावाबद्दल बोलत असतो किंवा जनावरांची नावं असतील किंवा बोलत असतो, तेव्हा त्यांच्या आधी आपल्याला अ किंवा ॲनचा यूज करायचा असतो. अ किंवा ॲन हे तुम्हाला काय सांगतं की ते एक आहेत. म्हणजे अ मदर, जगातल्या खूप सारे जे आहेत त्यांच्यामधली ही एक आई आहे. म्हणजे त्या सगळ्यामधली ही एक आई आहे, असं तुम्ही एक जनरल बोलत आहात. अ फादर, सगळ्या वडिलांमधून एक वडील, एखादे वडील की ज्यांचं तुम्हाला काही माहीत नाही, फक्त तुम्ही बोलताय की काहीतरी तुम्हाला बोलायचं आहे, फक्त तुम्ही त्यांचं एक एक्झाम्पल देता, एक वडील असं म्हणून त्यांच्या आधी तुम्हाला अ किंवा ॲनचा यूज करायचा आहे. जगामधल्या खूप साऱ्या गोष्टी मधून आपण जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल बोलत असतो तेव्हा त्याच्या आधी तुम्हाला अ किंवा ॲनचा यूज करायचा आहे. क्लिअर झाला आता? आता तुम्ही म्हणाल की मॅम, तुम्ही इथं काही ठिकाणी अ वापरलं आणि काही ठिकाणी ॲनचा यूज केलेला आहे, तर आम्हाला कसं हे समजेल? क्लिअर? चला आपण बघूया. गाईज, आपण पहिल्यांदा बघूया अचा यूज केव्हा करायचा. अ केव्हा लिहायचं? गाईज, एकच वस्तू असेल आणि खूप साऱ्या वस्तूमधून एका वस्तूबद्दल तुम्ही बोलत असाल तर, किंवा खूप साऱ्या व्यक्तीमधून एका व्यक्तीबद्दल बोलत असतात, किंवा खूप साऱ्या प्राण्यामधून एखाद्या प्राण्याबद्दल बोलत असतात, किंवा खूप साऱ्या रिलेशनमधून एखाद्या रिलेशनबद्दल बोलत असतात, तेव्हा तुम्हाला त्या वर्ड्सच्या आधी अचा यूज करायचा आहे. आता अचा यूज करण्यासाठी एक छोटासा रूल आहे, खूप इझी आहे. तुम्ही ते बघा. आपले मराठीतले जे व्यंजन असतात, व्यंजन म्हणजे कोणते? अ पर्यंत, क पासून ते ञ पर्यंत हे जे व्यंजन आहेत, म्हणजे कोणते? क, ख, ग, घ ही जे व्यंजन आहेत, या व्यंजनाने म्हणजेच या व्यंजनाच्या साऊंडने म्हणजेच आवाजाने इंग्लिशच्या वर्डची सुरुवात होत असेल, इंग्लिशच्या वर्ड्सची सुरुवात होत असेल, तेव्हा तुम्हाला त्या वर्डच्या आधी ए लिहायचं आहे. काय म्हटलं मी? की एखाद्या इंग्लिशच्या वर्डची सुरुवात जर या व्यंजनाच्या साऊंडने म्हणजेच आवाजाने होत असेल तर त्या वर्ड्सच्या आधी तुम्हाला एचा यूज करायचा आहे. आपण याचे एक्झाम्पल्स बघूया. अ कॅट, अ कॅट, एक मांजर. बघा गाईस, कॅट म्हणताना क चा आपल्याला साऊंड येत आहे, बरोबर? अ हाऊस, अ हाऊस, एक घर. ह चा इथे ह चा साऊंड येत आहे. अ बर्ड, अ बर्ड, इथे ब चा साऊंड येत आहे. अ चाइल्ड, अ चाइल्ड, इथे च चा साऊंड येत आहे. अ गर्ल, अ गर्ल, इथे ग चा साऊंड येत आहे. अ टेबल, अ टेबल, इथे ट चा साऊंड येत आहे. अ बुक, अ बुक, इथे ब चा साऊंड येत आहे. अ हॉटेल, अ हॉटेल, इथं ह चा साऊंड येत आहे. आता तुमच्या लक्षात आलं अ केव्हा तुम्हाला यूज करायचा आहे? जेव्हा एखादा वर्ड, म्हणजे जेव्हा आपण एका वस्तूबद्दल बोलत असतो, जगामधल्या खूप साऱ्या वस्तूमधून एका वस्तूबद्दल बोलत असतो, खूप साऱ्या प्राण्यामधून एखाद्या प्राण्याबद्दल बोलत असतो, खूप साऱ्या प्रोफेशनमधून एखाद्या प्रोफेशनबद्दल बोलत असतो, खूप साऱ्या व्यक्तीमधून एखाद्या व्यक्तीबद्दल बोलत असतो, किंवा खूप साऱ्या रिलेशनमधून एखाद्या रिलेशनबद्दल बोलत असतो, तेव्हा तुम्हाला
त्या वर्डच्या आधी अचा यूज करायचा आहे आणि तुम्ही एक्झाम्पल्स पण बघितले आहेत. आता दुसरं बघूया. आता अँडचा यूज कधी करायचा याचा पण एक रूल आहे आणि तो पण अगदी इझी आहे. तुम्हाला नक्कीच खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला एकदम तुमचं कन्फ्युजन पूर्णपणे संपणार आहे. गाईज, आपण जेव्हा इंग्रजीमधले वर्ड्स आपण ज्यावेळेस उच्चार करतो, आपण प्रोनाऊन्स करतो, त्या वर्डची सुरुवात आपले जे स्वर आहेत, स्वर म्हणजे काय, बाराखडीतले स्वर अ, आ, इ, ई ते अम पर्यंत, आपल्या ह्या स्वरांचा जर तिथे साऊंड येत असेल, आवाज येत असेल, तर त्याच्या आधी तुम्हाला त्या वर्डच्या आधी तुम्हाला अँडचा यूज करायचा आहे. लक्षात आलं? एखाद्या व्यक्तीबद्दल बोलताना किंवा एखाद्या प्राण्याबद्दल बोलताना किंवा वस्तूबद्दल बोलताना किंवा एखाद्या रिलेशनबद्दल बोलतानाचे जे वर्ड्स आहेत, त्या वर्ड्सची सुरुवात आपल्या स्वरांनी होत असेल, मराठीतले जे स्वर आहेत अ पासून ते अम पर्यंत त्या स्वरांनी होत असेल किंवा त्या स्वरांचा साऊंड येत असेल, तर त्याच्या आधी तुम्हाला अँडचा यूज करायचा आहे. आपण एक्झाम्पल्स बघूया. अन ॲपल, एक सफरचंद, अचा साऊंड येत आहे इथे. अँड आर, एक तास, इथे आचा साऊंड येत आहे. अँड अंकल, इचा साऊंड येत आहे. अँड ऑन्ट, इथे अचा साऊंड येत आहे. गाईज, इथे एक लक्षात ठेवा, अंट आपण मामी, मावशी, काकी या सगळ्यांना तुम्ही अंट किंवा आंटी असं याला तुम्ही म्हणू शकता. अँड ऑरेंज, एक संत्रा, इथे ओचा साऊंड येत आहे. अँड ऑनर, इथे ओचा साऊंड येत आहे. एम एचा साऊंड येत आहे. अँड एम एल ए, एचा साऊंड इथे येत आहे. अँड इंडियन, ईचा साऊंड आहे इथे. अँड एलिफंट, इथे ईचा साऊंड आहे. अँड अनाउन्समेंट, इथे अचा साऊंड आहे. गाईज, तुमच्या लक्षात आला आता? या अशा सगळ्या वर्डच्या आधी तुम्हाला अँडचा यूज करायचा आहे. आता गाईज, इथे एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही एखाद्या जगातल्या खूप साऱ्या वस्तूमधून एखाद्या वस्तूबद्दल बोलत असतात, तेव्हाच तुम्हाला अ किंवा अँडचा यूज करायचा आहे. म्हणजे ती वस्तू एक असणार आहे, एवढं लक्षात ठेवा. जर ती वस्तू एकापेक्षा जास्त असेल तर तिथे तुम्हाला अ किंवा अँडचा यूज करण्याची गरज नाही आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजलेला असणार. आजच्यासाठी एवढंच. नेक्स्ट टॉपिक बघूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.